नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. लहान असताना शाळेमध्ये सगळीकडे एक सुविचार नेहमी असायचा. तो सुविचार असा होता की नेहमी खरे बोलावे. देवेंद्र फडणवीस हे मात्र लहान असताना त्यांनी खऱ्याऐवजी नेहमी खोटे बोलावे असं वाचलं की काय, असा प्रश्न पडावा असं त्यांचं एकूण राजकीय वर्तन आहे. म्हणजे खोटं बोलायचं, सातत्यानं खोटं बोलायचं, रेटून खोटं बोलायचं, त्याचे कॉन्ट्ररी पुरावे किंवा त्याचं वास्तव समोर आलं तरी खोटं बोलायचं. ही जी देवेंद्र फडणवीसांची चिकाटी आहे ती अद्वितीय म्हणावी अशाच प्रकारची आहे. याला ताजं जे निमित्त आहे ते म्हणजे काल परवा इंडियन एक्सप्रेसनं एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमाअंतर्गत त्यांची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी दोन स्टेटमेंट, दोन विधानं पुन्हा एकदा केलेली आहेत. म्हणजे निवडणुकीच्या काळात पण ते करत होते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी ती केलेली आहेत. ही स्टेटमेंट्स काय आहेत? तर त्यातलं एक स्टेटमेंट असं आहे की लोकसभेच्या वेळी आम्हाला एवढ्या जागा कमी का मिळाल्या, तर 14 जागांवरती वोट जिहादचा आम्हाला फटका बसला. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की मुस्लिम समूह जो आहे, मुस्लिम कम्युनिटी जी आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात आमच्या विरोधात मतदान केलं, म्हणजे जिहाद केला आणि त्यामुळे 14 जागांवरती आम्ही पराभूत झालो. आता मुद्दा असा आहे की लोकसभेच्या वेळी काय स्थिती होती हे आपण पाहिलेलं आहे. त्यावेळी 400 पार असा नारा त्यांनी दिलेला होता आणि महाराष्ट्रात स्पेसिफिक आपण जर बघितलं आणि एकूण देशभरात जरी आपण पाहिलं तर संविधानाचा मुद्दा हा केंद्रस्थानी आलेला होता. कारण त्यांच्या अनेक जबाबदार नेत्यांनी असं म्हटलं होतं की 400 पार जागा आम्हाला का हव्या आहे, कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. आणि त्यामुळं सर्वच समूहांमध्ये भाजपविषयी एक नकाराची, एक रागाची भावना तयार झालेली होती. महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न होता. मग ते कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा मराठा आणि ओबीसी या समूहांमध्ये जे एक तेढ निर्माण करण्याचं राजकारण यांनी सुरू केलेलं होतं, याचा देखील त्यांना फटका बसलेला होता. आणि त्याच्यामुळे एकत्रितपणे महाराष्ट्रानं भाजपला धडा शिकवलेला होता. बरं, दूर जाण्याची गरज नाही, तुम्ही अयोध्येमध्ये बघा. यांनी राम मंदिर बांधलं, जानेवारीमध्ये त्याचं काम पूर्ण झालेलं नसताना उद्घाटन केलं, कारण त्याचा काहीतरी राजकीय फायदा मिळावा. त्या अयोध्येमध्येच मतदारांनी यांना धूळ चारलेली होती. पण मुद्दा असा आहे की असं हे वास्तव ते स्वीकारू शकत नाहीत आणि म्हणून नेहमी त्यांचा जो ठरलेला मंत्र आहे तो म्हणजे हिंदू मुस्लिम समीकरणावरती जाणं. म्हणजे कोणतीही गोष्ट घडली तर तिला मुसलमानच जबाबदार कसे आहेत, त्यांच्यामुळेच ते कसं घडले, असं नरेटिव्ह ते सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यातलाच जो एक भाग होता तो म्हणजे वोट जिहादचं हे फेक नरेटिव्ह. आणि महाराष्ट्रामध्ये हे फेक नरेटिव्ह पसरवण्यामध्ये जर सगळ्यात पुढे कोणी असेल तर ते स्वतः देवेंद्र फडणवीस हे होते. आता गंमत अशी आहे की हे वोट जिहादचा मुद्दा काढल्यानंतर एक्सप्रेसचे हे जे इंटरव्ह्यू घेणारे होते त्यांनी लगेच देवेंद्र फडणवीस यांना थांबवायला हवं होतं. आणि इंडियन एक्सप्रेसनंच निवडणुकीच्या काळामध्ये एक रिपोर्ट केलेला होता, तो त्यांना सांगायला हवा होता. तो रिपोर्ट असा होता की वोट जिहादचं हे जे नरेटिव्ह आहे ते फेक कसं आहे, म्हणजे तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यामध्ये वास्तव कसं नाही, ते वास्तवाला सोडून कसं आहे, याचा रिपोर्ट हा इंडियन एक्सप्रेसनं त्यावेळी केलेला होता. आणि या रिपोर्टमध्ये इंडियन एक्सप्रेसने दाखवून दिलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये 38 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ही 20% किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यातले 9 मतदारसंघ तर असे आहेत की ज्याच्यामध्ये 40% अधिक इतकी मुस्लिम मतदारांची एकूण मतदारांमध्ये संख्या आहे. या 38 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये भाजपला किंवा त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना अधिक मतं मिळालेली आहेत. म्हणजे पहा, इंडियन एक्सप्रेसनं दिलेली आकडेवारीच देवेंद्र फडणवीसांचं वोट जिहादचं जे नरेटिव्ह आहे ते कसं खोटं आहे, ते कसं फसवं आहे, ते कसं फेक आहे हे दाखवून देते. आणि त्याच इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की वोट जिहादमुळे आम्हाला लोकसभेमध्ये नुकसान झालं. दुसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला या मुलाखतीमध्ये, जो त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये देखील उपस्थित केलेला होता, तो असा की भारत जोडो यात्रा जी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली होती, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ती निघालेली होती, याच्यामध्ये नागरी संघटना किंवा ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो त्याच्यातल्या अनेक सामाजिक अशा ज्या काही संघटना आहेत त्या त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. तर देवेंद्र फडणवीस यांनी
तेव्हा देखील तो शोध लावलेला होता आणि त्यांचा शोध असा होता की त्यामध्ये भारत जोडो यात्रेत 180 संघटना सहभागी झालेल्या होत्या. त्यापैकी 40 संघटना म्हणजे अर्बन नक्सल किंवा माओवादी किंवा नक्षलवादी जे संघटना आहेत त्यांच्याशी संबंधित होत्या. आणि त्यावेळी देखील काँग्रेसनं देवेंद्र फडणवीसांना जाहीर आवाहन केलं होतं की तुम्ही या कोणत्या संघटना आहेत, हे लोक कोण आहेत, यांची नावं जाहीर करा. आणि यापेक्षाही महत्वाचं, देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री होते, आजही ते मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत. केंद्रात देखील 2014 पासून त्यांचीच सत्ता आहे, गृहमंत्री त्यांचाच आहे. आणि तरी देखील इतक्या मोठ्या संख्येनं नक्षलवादाशी संबंधित संघटना जर भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या होत्या, तर मग हे लोक गृहमंत्री म्हणून नेमकं करत काय होते, त्यांनी कारवाई का नाही केली, ते जे संबंधित लोक आहेत त्यांना अटक का नाही केली. आणि त्यामागे कारण एकच आहे आणि ते कारण म्हणजे हे फेक नरेटिव्ह आहे. हे जे काही बोलतायत त्याच्यात अब्सोल्युटली कसल्याही प्रकारचं तथ्य नाहीये, तरी देखील हे वारंवार खोटं का बोलतायत, त्यामागचं कारण हे आहे की भारत जोडो यात्रा, राहुल गांधी, काँग्रेस यांचा देश जोडण्याचा हा प्रयत्न, याला डिस्क्रेडिट करणं, यासाठीचा म्हणून हा अट्टहास चालू आहे, यासाठीचा म्हणून हा प्रयत्न चालू आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी खरं हे लक्षात घ्यायला हवं की आता ते मुख्यमंत्री पदावर आहेत, जबाबदार पदावर आहेत, ते निवडणुकीच्या प्रचारात नाहीयेत. आणि म्हणून संविधानानं जे आपल्याला जबाबदारी दिलेली आहे त्याचं भान ठेवत किमान जे वास्तव आहे, जे वस्तुस्थितीला धरून आहे, अशाच गोष्टींवर त्यांनी बोललं पाहिजे. प्रचारामध्ये ज्या पद्धतीनं ते रेटून खोटं बोलतात ते त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीतून बोलायला नाही पाहिजे. आणि अर्थात देवेंद्र फडणवीस पुन्हा पुन्हा तेच फेक नरेटिव्ह सांगत जरी राहिले तर कदाचित अंधभक्त मंडळी जे आहेत त्यांचा त्यावर विश्वास बसेल. बाकी जनता जी आहे ती सुज्ञ आहे, ती उघड्या डोळ्यांनी या गोष्टी पाहतीये. त्यामुळे तुम्ही कितीही वेळा खोटं बोललात आणि कितीही रेटून खोटं बोललात तरी महाराष्ट्राचा त्यावर विश्वास बसणार नाही. या उलट खोटारडा राजकारणी, खोटारडा नेता, ही जी तुमची प्रतिमा तयार झाली आहे ती अधिक घट्ट बनेल.